नमस्कार, मी विद्या गणेश बोबडे आहे, राहणार असिकवदेवी, तालुका बाबुळगाव, जिल्हा यवतमाळ. मी स्टॉलसाठी बरंचसं सामान आणलं होतं, पण इथे खूप कमी स्टॉल लागल्यामुळे आम्हाला चांगला प्रतिसाद मिळालेला आहे आणि रक्कम पण चांगली आली आहे. त्याच्यामुळे नेक्स्ट टाइम जरूर येणार. थैंक यू। हाँ मैम, हमने बजाज गट की तरफ से ये स्टॉल लगा है और स्टॉल से हमको बहुत ज्यादा फायदा है। हमारे पास 14 क्वालिटी के अचार है और उसका हमारा बहुत ज्यादा प्रॉफिट हो रहा है माशाल्लाह, और इससे हम सेटिस्फाइड हैं। ताई, एकूण 5 दिवसाचा प्रवास कसा राहिला यवतमाळमध्ये? आम्ही सर आता यवतमाळमध्येच आहे आम्ही, पण आमच्या नंबर लागला होता म्हणून आम्ही इथे आता आहे. व्यवस्थित झालेला आमचा विक्रा वगैरे छान झालेला आहे आणि प्रॉफिट वगैरे थोडंफार म्हणजे आता प्रॉफिट म्हणजे आता आम्ही एकत्र महिला असल्यामुळे आता काढल्यावर समजेल ते आता, पण विक्रा छान झाला, पण समाधानी आहात? समाधानी. माझं नाव राधा घुले लोहारा. या मध्ये येऊन मला चांगले स्टॉल मध्ये माझी विक्री झाली आणि मला समाधान वाटलं. 5 दिवस माझं मनोरंजन पण झालं आणि माझी खूप विक्री झाली. जशी मी रोज पिशव्या घेऊन जात असते त्याच्यापेक्षा दुपटीनं झाली माझी विक्री. नमस्कार. नमस्कार. खेकडा कढी आणि बटर डिशला यवतमाळकरांनी प्रतिसाद दिला की नाही? खूप छान प्रतिसाद दिला. पण सुद्धा नव्हती की इथं आल्याच्या नंतर आम्हाला एवढा छान प्रतिसाद मिळेल बा म्हणून. आम्ही मैत्रिणीनं डिसिजन घेतलं एक मध्ये एवढा छान कार्यक्रम इथे झाला आमचा, आम्हाला या गोष्टीची कल्पना सुद्धा नव्हती. साधारणतः एकूण 5 दिवसाचं तुमचं सरासरी उत्पन्न किती आहे? आमचं उत्पन्न 5 दिवसाचं आजचं तर आता भरपूर झालं सकाळपासून, तरी पण आजचा दिवस पूर्ण आणखीन बाकीचा आहे आमच्यासाठी. तरी साधारणतः किती एकूण आकड्यामध्ये? झालं असेल बहुतेक जवळपास 75,000च्या वर गेलं. खूप छान. 70-75. चला, तुमचं अगदी मनापासून अभिनंदन. स्ट्रॉबेरीची विक्री झाली का छान यवतमाळमध्ये? खूप छान झाली. नाविन्यपूर्ण असल्यामुळे रिस्पॉन्स खूप छान राहिला आणि आपल्याकडलं वातावरण याला सूट झालं. रेड कलर असल्यामुळे लोकांचं अट्रॅक्शन छान आहे, त्याच्यामुळे इथे विक्री पण छान झाली, रिस्पॉन्स पण छान मिळाला. तुम्ही समाधानी आहात? समाधानी. नमस्कार. नमस्कार. कसा राहिला एकूण 5 दिवसाचा एकंदर प्रवास उमेदचा यवतमाळ मधला? हा आमच्यासाठी खूप चांगला अनुभव आहे. आम्हाला ज्या गोष्टीची कल्पना सुद्धा नव्हती ती गोष्ट आमच्यासोबत इथे घडलेली आहे. आम्ही जेव्हा आलो तेव्हा असं वाटलं होतं की यवतमाळ मधले लोक आम्हाला कितपत प्रतिसाद देईल, पण त्यांनी आम्हाला भरभरून प्रतिसाद दिला. त्याबद्दल आम्ही यवतमाळवाल्यांचे धन्यवाद. एकूण 5 दिवसाचं सरासरी उत्पन्न किती झालेलं आहे तुमचं? 75-80 हजार, पण आजच्या दिवसाचं आणखीन त्याच्यात ऍडिशनल करणं बाकी आहे. चला, पुण्याचं एकदा अभिनंदन. तालुका अभियान व्यवस्थापक कोण आहेत तुमचे? त्यांच्या आमचे तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष महागावचे सर विशाल मनवर. काही समाधानी आहात तुम्ही? यवतमाळमध्ये स्टॉल लागला होता तुमच्या उमेदच्या माध्यमातून. हो सर. कुठल्या मालाची अधिक प्रमाणात तुमची विक्री झाली? आमची गुळाची सर. गुळाची विक्री अधिक प्रमाणात झाली सर. ते मिळत नाही आहे म्हणून त्याला खूप मागणी आहे सर. अच्छा, किती साधारणतः 5 दिवसामध्ये एकूण किती उत्पन्न झालं तुमचं? 5,000 रुपये झाले सर साधारणतः 5 दिवसामध्ये. 5 दिवसामध्ये समजा 2,000चा गुळ झाला तर आम्हाला 3,000 रुपये नफा झाला त्याचा. जबरदस्त. चला, शुभेच्छा तुम्हाला. हो, आणि आम्हाला मागणी पण खूप आहेत सर. किती? 3 क्विंटलची मागणी आहे. 3 क्विंटल गुळाची मागणी? 1.5 क्विंटल दोघांनी सांगितलं आणि 1 क्विंटल दुसऱ्या एका सरांनी सांगितलं. त्यांनी फोन पण घेतले आमचे. चला, म्हणून आम्ही राहू दिला. आम्हाला 50 किलो मागितला. ठीक आहे. ठीक. खूप समाधानी आहेत, खूप आनंदी आहेत गुळ खाऊन. त्यांना खूप आवडलेला आहे गुळ. ठीक आहे. चला. नमस्कार. माझं नाव आहे विद्या अमोल नगराडे. माझ्या समूहाचं नाव आहे समृद्धी स्वयंसहायता समूह. या समूहामधून मी समृद्धी गृह उद्योग चालू केला आहे आणि त्याच्यामधून मी विविध प्रकारच्या चटण्या बनवते. जसं की माझी ही कढीपत्ता चटणी आहे, सोबतच जवस चटणी आहे, कराड चटणी आहे. या पद्धतीच्या मी चटण्या बनवते, सोबत मी लोणचं पण बनवते. माझं नाव राधा घुले लोहारा. या मध्ये येऊन मला चांगले स्टॉल मध्ये माझी विक्री झाली आणि मला समाधान वाटलं. 5 दिवस माझं मनोरंजन पण झालं आणि माझी खूप विक्री झाली. जशी मी रोज पिशव्या घेऊन जात असते त्याच्यापेक्षा दुपटीनं झाली माझी विक्री. ग्राम विकास व पंचायत राज विभाग यांच्यातर्फे उद्या उमेद अभियान करते आपल्या इथे 1 फेब्रुवारी ते 5 फेब्रुवारी आपण प्रदर्शनीचे आयोजन केले होते. त्यामध्ये आपले एकूण 60 जनरल स्टॉल होते, त्यानंतर 15 आपले फूड स्टॉल होते. यांची एकूण विक्री जी आहे ही म्हणजे यवतमाळकरांनी जे प्रतिसाद दिला आहे त्या हिशोबशी जवळपास 50 ते 55 लाखापर्यंत झाली आहे.
मी यवतमाळकरांचे धन्यवाद मानतो की त्यांनी आपल्याला इतका असा चांगला प्रतिसाद दिला. पूर्ण उमेद टीम तर्फे यवतमाळकरांचे धन्यवाद. ग्रामविकास व पंचायत राज विभागाच्या वतीने ज्या पद्धतीने सरस मुंबईमध्ये आयोजित केली जाते, त्याच पद्धतीने प्रत्येक जिल्ह्यामध्ये मिनी सरस आयोजित करून ग्रामीण भागातील महिलांच्या उत्पादनांना वाव मिळावा, चालना मिळावी, त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध होऊन जावी, यासाठी हे मिनी सरस समृद्धी यवतमाळ 2025 मध्ये आयोजित करण्यात आलं. आता दाद दिली पाहिजे. यवतमाळकरांनी प्रत्येकच व्यक्तीला आपलं जवळ करून घेतलेलं आहे. ते मग साहित्यिक असो की मराठी साहित्य संमेलन असो, या सर्वांमध्येच यवतमाळ अग्रेसर राहिलेला आहे. आणि याही बाबतीत यवतमाळकर कुठे मागे राहिलेले नाही. यवतमाळकरांनी याही प्रदर्शनीला उच्चतम प्रतिसाद देऊन या प्रदर्शनीचा अभिमान वाढवलेला आहे. ग्रामीण भागातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाकरिता महिलांना पाठबळ उपलब्ध करून दिलेला आहे. उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान महिलांच्या सामाजिक बळकटीकरणाकरता, आर्थिक सक्षमीकरणाकरता, त्यांच्या शाश्वत उपजीविका निर्माण करण्याकरता कार्यरत आहेत. आणि त्यासाठी प्रत्येक तालुक्यामध्ये तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, जिल्हा स्तरावरती जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष याची निर्मिती केलेली आहे. याच्यासाठी संवेदनशील यंत्रणा सुद्धा निर्माण शासनाने करून दिलेली आहे. या सर्व बाबींचा योग म्हणजे मिनी सरस समृद्धी 2025. या ठिकाणी या मिनी सरसच्या माध्यमातून महिलांनी या ठिकाणी 70 ते 80 लाखापर्यंत उत्पन्न